मोबदला मागायला आलेल्या शेतकऱ्यांना हुसकावलं. धाराशिवचे जिल्हाधिकारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात. शेतकऱ्यांना हुसकावतानाचा व्हिडिओ समोर. गेल्या वर्षी आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडला आणि मराठवाड्यात मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. 4-5 महिने उलटून गेलेत, पण शेतकऱ्यांच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या सरकारकडून सहकार्याची आणि मदतीची अपेक्षा आहे. पण जनतेचे सेवक असलेले अधिकारी मात्र आता शेतकऱ्यांनाच हुसकावताना दिसत आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्तिकिरण पुजारा हे अशाच एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आलेत आणि आता शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात मोठा रोष निर्माण झालाय. शेतकऱ्यांनी असं केलं तरी काय आणि जिल्हाधिकारी साहेब त्यांना नेमकं काय म्हणालेत हेच या रिपोर्ट मधून जाणून घेऊयात. धाराशिव जिल्हा महापुराच्या वेढ्यात होता. गावची गावं पाण्यात बुडालेली होती. तेव्हा स्टेजवर नाचणारे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारा हे टीकेचे धनी ठरले होते. तेच पुजारा साहेब आता पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्यांच्या वर्तनामुळेच ते पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. घडलं असं की धाराशिवच्या वडगाव सिद्धेश्वर गावात MIDCने जमीन संपादित केलेली होती. मात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत त्याचा मोबदला मिळालेला नाहीये. हीच तक्रार घेऊन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकार्यालयात भीक मागो आंदोलन केलं. आज 10-12 वर्ष झालं आम्ही या MIDC संदर्भात अनेक तक्रारी केल्या, निवेदन दिले, उपोषणं केली आणि इथून सरकारनं पुन्हा आम्हाला जमिनी परत द्यायच्या ठरल्या. जमिनी परत द्यायचं आम्ही मान्य केलं. सरकारनं नुकसान भरपाई द्यायची म्हणून समिती गठीत केली. त्या समितीने बी अहवाल दिला नाही. शेवटी आमच्यावर भीक मागण्याची पाळी आली. आंदोलनावेळी शेतकरी वेगवेगळ्या वेशभूषा करून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. किमान या आंदोलनाची प्रशासन दखल घेईल अशी एक भाबडी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती. पण घडलं उलटच. कलेक्टर साहेब शासनानं दिलेल्या गाडीतून आले आणि काच खाली करून त्यांनी शेतकऱ्यांना हुसकावलं. धक्कादायक म्हणजे या सगळ्या आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही त्यांनी तिथून बाहेर निघायला सांगितलंय. सर्वात आधी हा व्हिडिओ पहा. आंदोलन करत मोबदल्याची मागणी करायला आलेल्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्धटपणे वागल्याचा आरोप आहे. आंदोलनासाठी जिल्हाधिकार्यालयात सापडतं का, बाहेर जाऊन आंदोलन करा असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना हुसकावून लावलंय असं शेतकरी म्हणतात. जिल्हाधिकारी आम्हाला सांगते तुम्ही तो गेटवर अजिबात उपोषण किंवा व्हिडिओ काढ नका. तुमचे काय समस्या आहे ती गेटच्या बाहेर. ही सरकारी हे मालमत्ता आहे. आम्ही सरकारशीच भांडायलो ना, मग आमची दखल घ्यायची ना. त्यांनी सांगायचं आम्हाला कलेक्टर ऑफिस साहेबाकडे जावा, त्यांना भेटा, त्यांच्याकडे समस्या मांडा. तुमचं निवेदन कुणाला द्यायचं त्यांच्याकडे जावा. अजिबात इथं थांबू नका म्हणून आम्हाला त्यांनी धमकी द्यावी. शेतकऱ्याला आम्ही विनंती करतो, आम्ही कशासाठी मागणी करायला आलो साहेब, तर त्यांनी म्हणते अजिबात तुम्ही गेटच्या आत थांबायचं नाही. ही सरकारची भाषा, ही सरकारचे कर्मचारी. शेतकऱ्याला मग मारायचीच वेळ आहे ना, मग इच्छा मरणाची तर तुम्ही परवानगी द्या ना शेतकऱ्याला. का उगा असं मारायला? औषध पेलं तर तुम्ही तिथं हजर होत ना हो, मग तुम्ही मरा म्हणून असं सांगायला तुमचा हीच उद्देश आहे, शेतकऱ्यांनी मरावं. बरं, एवढंच नाही तर या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या माध्यमांनाही जिल्हाधिकार्यालयाच्या बाहेर जाऊन बातम्या करा अशी उद्धट भाषा जिल्हाधिकारी साहेबांनी वापरली आहे. शूटिंग करणाऱ्या कॅमेरामॅनवर चित्रीकरण थांबवण्यासाठी सुद्धा त्यांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संकट आलेलं असताना नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर आता पुन्हा एकदा मोठी टीका होते. एकीकडे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलंय. शेतीचं अर्थकारण बिघडलेलं असल्यानं या जखमा भरायला मोठा वेळ लागणार आहे. पण अशातच सुलतानी संकटांचा सामना कसा करायचा असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. तसंच हक्काच्या गोष्टी मागण्यासाठी जर प्रशासनाच्या दारात जायचं नाही तर मग जायचं कुठं असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे आणि याचं उत्तर आता जिल्हाधिकारी साहेबांनाच द्यावं लागणार आहे. धाराशिवून रामेश्वर शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.